चांगभलच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत आज दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। आमदार सतेज पाटील यांनी ज्योतिबा देवाचं दर्शन घेऊन महाराष्ट्रात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांची सर्व दुःख दूर व्हावीत असं साकडं आमदार सतेज पाटील यांनी ज्योतिबा चरणी घातलं। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस। पहाटे 3 वाजता मंदिरामध्ये घंटानाद करून यात्रेला सुरुवात झाली। यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सालंकृत सरदार रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होणारा शासकीय अभिषेक मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। दरम्यान डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, तेजस पाटील यांनीही ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं। आमदार पाटील हे सासनकाठी मिरवणुकीत सहभागी झाले होते। त्यांनी काही काळ सासनकाठी खांद्यावर घेत नाचवली। ज्योतिबाचं प्राधिकरण होतं याचा आनंद आहे। महाराष्ट्रात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांची सर्व दुःख दूर व्हावीत असं साकडं आमदार सतेज पाटील यांनी ज्योतिबाच्या चरणी घातलं। ज्योतिबाचं प्राधिकरण होतं याचा आनंद आहे आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन निश्चितपणे कामकाज होईल याची मला खात्री आहे। आज यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविक महाराष्ट्र कर्नाटकातून आलेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे। प्रशासनानं चांगल्या पद्धतीनं सुविधा आज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तरी देखील काही उणिवा असतील तर आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न भविष्य काळात करू। परंतु ज्योतिबा चरणी प्रार्थना आहे की येणारा पाऊस चांगला पडो, शेतकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार असेल, सामान्य माणसं असेल, त्यांच्या जीवनात आनंद या आनंदी वातावरण या ठिकाणी हो आणि ज्योतिबाचा आशीर्वाद आपल्या सगळ्या महाराष्ट्राला या ठिकाणी जनतेला मिळो हे ज्योतिबा चरणी प्रार्थना। सहज सेवा ट्रस्टचा अन्नछत्र उपक्रम, रोटरी क्लब ऑफ सनराईज, डी.वाय. पाटील ग्रुप आणि कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन या संस्थांकडून होत असलेल्या आरोग्य शिबिराला आमदार पाटील यांनी भेट दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनकडून करण्यात येत असलेल्या मोफत वाहन सेवा शिबिराला भेट देऊन त्यांच्या उपक्रमाचं आमदार पाटील यांनी कौतुक केलं। दरम्यान आमदार सतेज पाटील यांचा आज वाढदिवस असल्यानं अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या।